हॅलो, बोला मॅडम. रामू बोलताय हो का? हो. नलिनी मॅडमनी मला तुमचा नंबर दिला होता. तुमचं नाव मॅडम? माझं नाव लक्ष्मी आहे. हो, तर त्या तुम्हीच आहात. मॅडमचा मला फोन आला होता. तशा तुम्ही कुठे राहता मॅडम? ऐका, आणि तुम्ही गेस्ट हाऊसला केव्हा याल? बघा, गेस्ट हाऊस येऊन मला ऑलरेडी 10 मिनिटं झाले आहेत. हो, असं झालं का? तू कुठे आहेस? अरे इतक्या लवकर आलात तुम्ही? मी मार्केटला आलोय गेस्ट हाऊसच्या काही गोष्टी आणायला. हम्म, एवढ्यातच 10-15 मिनिटात मी पोहोचतोच तिकडे. हम्म, हम्म, बघा, गेस्ट हाऊसच्या उजव्या बाजूला खुर्च्या वगैरे आहेत. तुम्ही तिकडेच थोड्या बसा, मी आलोच. हम्म. हॅलो, इथे यायच्या आधी मी नलिनी मॅडमशी भेटूनच आली आहे. आणि ऐक, त्यांनी मला गेस्ट हाऊसची वेगळी अजून एक किल्ली दिली आहे. मी आतमध्येच आहे. तू लवकर ये. हो, असं आहे तर. ठीक आहे मॅडम, तुम्ही आताच वाट पहा, मी पोहोचतोच हम्म. लवकर. ओके. हो. हे काय, आतापर्यंत दोघांपैकी कोणीच नाही आला. हो, या दोघांची तर हाय ग, कशी आहेस तू? मी कशी आहे हे सांग. तू कुठे आहेस? तुमच्या दोघांची मी केव्हापर्यंत वाट बघू? केव्हापर्यंत याल तुम्ही दोघी? पहिले हे सांग, तू कुठे आहेस? ए, हे काय बोलतेस? माझ्यासाठी वाट बघते? मला काही कळलं नाही. मी तुला कुठे बोलवलंय सांग? अगं, मी मीना बोलतेय. तुला कोणी दुसरी वाटते की काय? तुला म्हणायचं काय मला नीट कळत नाहीये. काही समजू नाही शकत आहे? अगं दुष्ट, इतक्यात सगळं काही विसरलीस का? तुम्ही सगळ्यांच्या भरोश्यावर मी पार्टी ठरवली, ही माझी चुकी होती. काय म्हटलं? पार्टी? तू व्यवस्था केलीये? ए, हे काय बोलतेय? तू सांगितलं सुद्धा नाही. हं? ते खरंच, ते काय गोष्ट आहे तुला माहिती नाही का? सोनाने तुला सांगितलं नाही का? सोना काय? अगं पागल, तुला माहितीये ना ती कशी आहे. आणि तू तिला सांगितलं दुपारी काय खाल्लं हे सुद्धा ती विसरून जाते. आणि तू जाऊन तिलाच सांगितलं. यापेक्षा तूच मला फोन केला असता ना. खूप वाईट केलं तू. मला वाटलं तिने तुला सांगितलं असेल. चल फट. ठीक आहे. अच्छा हे सांग, तू कुठे आहेस? तू लगेच येऊ शकते का? अगं, आज माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. जर काल सांगितलं असतं तर मी आज ऑफिसमधनं सुट्टी घेतली असती. 11th आवरला सांगशील तर मी काय करू सांग? हो, आजच्या पार्टीत तू नसणार ना? शेट, या सोनानी असं का केलं कळत नाही मला. अगं जाऊ दे ना. तुम्ही लोक स्टार्ट करा. जमलं तर मी सकाळी येते ना. बरं ठीक आहे ना? ठीक आहे, मीटिंगची वेळ होते. मी तुला नंतर फोन करते. ओके, बाय. ठीक आहे, ओके. ही सोना पण ना. हॅलो. ए सोना, कुठे आहेस तू? येते यार. तुझ्या गावातल्या गेस्ट हाऊस मध्ये मी आली आहे. तुला यायला एवढा वेळ लागतोय? अगं जवळच पोहोचलीये मी. 10 मिनिटं वाट बघ. येऊन जाईल मी. खूप ट्रॅफिक आहे ग. ओके यार, मीनाला तू कॉल करून सांगितलं की नाही? मी कॉल केला होता तिला, पण तिने उचललाच नाही. मला वाटलं नंतर करून घेईल, पण ऑफिसमध्ये काम इतकं होतं की मी परत फोन करायला विसरूनच गेली यार. सॉरी. पण तू सांगू शकली असती ना तिला. तुला आपलं समजून तुझ्यावर विश्वास ठेवून मी कोणाला सांगितलं नाही ना, ही माझी चुकी आहे. सॉरी ग. ती नाही आली तर काय झालं, पण मी तुझ्यासाठी एक खूप छान सरप्राईज ठेवलंय. कसलं सरप्राईज आहे? तू बसून विचार कर की सरप्राईज काय असेल आणि मी पोहोचून जाईल. आत्ताच सांगून देईल तर मग त्याच्यात सरप्राईज काय राहणार. थोडी वाट बघ, येते लवकर. हॅलो संतोष. का ग प्रिये, किती वेळापासून तुला कॉल करतोय? फोन खूप बिझी आहे. ते असं आहे की मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होती. काही नाही ग, तू सुखरूप पोहोचली का हेच विचारायला फोन करत होतो. मी एकदम बरोबर पोहोचली संतोष. तुझ्या मैत्रिणी पण पोहोचल्यात का? नाही संतोष, त्यांचीच मी वाट बघतेय इथे. ओके प्रिये, तू पार्टीची मजा घे. मी नंतर फोन करतो. ओके डिअर. ओके यार, बाय. बाय. मॅडम, हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मीच रामू आहे. ओ, तर तुम्ही रामू आहात? हो हो मॅडम. मला असं वाटलं की खूप वयस्कर असाल तुम्ही. अच्छा हे सांगा, तुम्ही स्वयंपाक करू शकता का? हो, चांगलं बनवतो मॅडम. इथे जेवण मीच बनवतो. तुम्हाला जेही हवं ते सांगा. व्हेज किंवा नॉनव्हेज जे हवं असेल मी पटकन बनवून देऊ शकतो मॅडम. ओके. मॅडम,
फक्त तुम्हीच आहात की अजून कोणी येणार आहे मॅडम? माझ्या 2 मैत्रिणी येणार आहेत आणि काहीच वेळात येतील त्या. ओके मॅडम, मी आज जाऊन काम करतो हं, मॅडम. जा. हं. हे सोना, मला माहितीये की ही तूच आहे. ये समोर. अगं कसं कळलं तुला? मागून येऊन डोळे बंद करणे तुझ्याशिवाय अजून कोण करू शकतं सांग? तुझं हे सगळ्यांना माहिती आहे. अगं तू आतापर्यंत ते नाही विसरलीस? हे वेड्यासारखं कसं बोलतेस तू? ते मी कसं विसरू शकते? अच्छा, तू मीनाला का नाही सांगितलंस? तिने माझा फोन उचललाच नाही ग. तर मी काय करू शकते? व्हॉट्सअपने कमीत कमी एक मेसेज तर करून द्यायचा होता. सॉरी लक्ष्मी, बघितलं ना, ते माझ्या डोक्यातनच निघून गेलं. छे, जर ती आली असती तर पार्टीत अजून मजा आली असती ना, अजून खूप मस्ती केली असती. जर ती आताही आली ना तरी पुरे. तिच्या बरोबर आपण खूप एन्जॉय करू शकतो यार. हातातून निसटली मी ना. फक्त तुझ्यामुळेच ती नाही येऊ शकली. ती एक ना एक दिवशी फसेल, तेव्हा बघते मी. अच्छा, तू कुठल्या तरी सरप्राईज बद्दल बोलत होती ना? हे, ही कोण आली आहे? मी म्हंटल होतं ना सरप्राईज आहे. आता तूच ओळख. पवित्रा? नाही. सुंदरी? नो. मीना आहेस ना? पार्टीत नाही येणार म्हटलं आणि आलीस का? चल हट. दिव्या, तू इथे कशी? केव्हा आली तू फॉरेन वरून? 1 आठवडा झाला मला इकडे येऊन. कालच मी सोनाला फोन केला. तेव्हाच ती म्हणाली की पुढच्या आठवड्यात तुझं लग्न आहे आणि तीच मला तुझ्या या पार्टीमध्ये घेऊन आली आहे. ऍडव्हान्स हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू यार. पण तू तर मला ओळखलं पण नाही ना. सगळ्यांचं नाव घेतलं तू, पण माझं नाव घेतलं नाही. अगं तुला कसं विसरू शकते मी? खरंच मला हे वाटलंच नाही. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. लेट्स एन्जॉय द बॅचलर पार्टी. ये. हे रामू, मॅडम, कसे आहात तुम्ही? चांगलं आहे मॅडम. मॅडम, तुम्ही कशा आहात? ठीक आहे. काय बनवताय तुम्ही? मॅडम, मी तुमच्यासाठी ब्रेड ऑमलेट आणि लेमन टी बनवतोय मॅडम. हो, ब्रेड ऑमलेट. हो हो छान. मॅडम. गुड कॉम्बिनेशन. ओके ओके, लवकर बनवा हा. ओके मॅडम. हे रामू, मॅडम, बोला मॅडम. तिथे जो बॉक्स ठेवला आहे त्याच्यात पत्तेच आहे ना? हो मॅडम, कार्ड्सच आहेत. ते तुम्ही किचन मध्ये का ठेवलेत? मॅडम, कदाचित याआधी राहणाऱ्या गेस्टनी खेळण्यासाठी हे इथेच ठेवले मॅडम. माझ्याशी खोटं नका बोलू. जर तुम्ही सांगितलं की तुम्हीच खेळता तर मी तुम्हाला चुकीचं थोडी समजणार आहे. स्पष्ट सांगा. खरंच असं नाहीये मॅडम. पत्ते इकडेच आहेत. तुम्ही सांगितल्यावरच मला कळलंय मॅडम. ओ अच्छा, चला काही हरकत नाही. ते मी घेऊन घेऊ? हा, घ्या ना.